श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, मी पूजा आपल्या स्वामीमय जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे स्थान अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. जवळजवळ प्रत्येक घराच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये तुळशीचे रोप असतेच. तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही, तर ती माता लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. भगवान विष्णूंना प्रिय असलेली तुळस घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणते, असे शास्त्रात सांगितले आहे. पण अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, तुळशीला पाणी अर्पण करताना नेमके काय म्हणावे? कोणता मंत्र बोलावा? कोणती प्रार्थना करावी? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. भक्तांनो, सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान केल्यानंतर तुळशीच्या जवळ जावे. तुळशीसमोर उभे राहून प्रथम नमस्कार करावा आणि मन शांत करून तुळशी मातेला प्रणाम करावा. त्यानंतर खालील मंत्र म्हणावा. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुलसी त्व नमोस्तुते. या मंत्राचा अर्थ असा आहे की, हे तुळशी माता, तुम्ही महाप्रसादाची जननी आहात, सर्व सौभाग्य वाढवणारी आहात आणि सर्व प्रकारच्या रोगांचे निवारण करणारी आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. यानंतर पाणी अर्पण करताना श्रद्धेने म्हणावे. तुलसे नमः, श्री वृंदावनवासिन्ये नमः, श्री हरिप्रियाये नमः. हे मंत्र उच्चारत तुळशीला मुळाशी हळूहळू पाणी अर्पण करावे. भक्तांनो, जर मंत्रपाठ नसेल तरी चिंता करू नका. मनापासून केलेली प्रार्थना हे सर्वात प्रभावी असते. तुम्ही असेही म्हणू शकता, हे तुळशी माता, माझ्या घरातील सर्व संकटे दूर करा. माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख, समृद्धी आणि समाधान द्या. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आमच्यावर सदैव राहू दे. तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर किमान 11 वेळा किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जपही तुम्ही करू शकता. भक्तांनो, शास्त्रानुसार तुळशीला पाणी अर्पण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, वातावरण पवित्र होते, मनाला शांती मिळते, आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात आणि घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो, असे मानले जाते. तुळशीला पाणी अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळी तुळशीला पाणी अर्पण करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. तिसरी गोष्ट म्हणजे तुळशीजवळ अस्वच्छता ठेवू नये. तुळशीसमोर दिवा लावल्याने आणि नामस्मरण केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भक्तांनो, अनेक लोक रोज तुळशीची पूजा करतात, पण मनात श्रद्धा नसते. लक्षात ठेवा, पूजा किती मोठी केली यापेक्षा ती किती भक्तिभावाने केली हे अधिक महत्त्वाचे आहे.
जेव्हा तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करता तेव्हा मनातील चिंता, दुःख आणि नकारात्मक विचार तुळशी मातेकडे समर्पित करा. विश्वास ठेवा की त्या तुमचे कल्याण करतील. तुळशी ही माता लक्ष्मीचे रूप आहे. त्यामुळे तुळशीची सेवा म्हणजेच लक्ष्मीची सेवा आणि जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे आनंद, समाधान आणि भरभराट आपोआप येते. म्हणून रोज सकाळी काही मिनिटे तुळशीसमोर उभे राहा, तिची पूजा करा, नामस्मरण करा, आपल्या मनातील भावना व्यक्त करा. शेवटी सर्वांनी मिळून ही प्रार्थना म्हणूया. हे तुळशी माता, माझ्या घरावर आणि कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवा. आमच्या जीवनातील दुःख, संकटे आणि अडथळे दूर करा. आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य, आनंद आणि आध्यात्मिक प्रगती प्रदान करा. श्रीहरी आणि माता लक्ष्मीची कृपा आमच्यावर सदैव राहू दे. तुळशी माता की जय. श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आध्यात्मिक आणि धार्मिक व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.